पनवेल येथील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या वतीनं गौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये विराजमान झाली। या मार्केटच्या राजाचं पूजन आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत जनतेच्या सुख समृद्धी आणि शांतीचा मार्ग सुलभ व्हावा अशी प्रार्थना केली। या गौरा गणेशोत्सवाचे यंदाचे 32वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात लाखोंच्या उपस्थितीत शांततामय पद्धतीने साजरा केला जात असतो। पेण शहरातील एसटी स्टँडच्या बाजूला असलेल्या गुरुकृपा आईस्क्रीम पार्लरमध्ये अज्ञात चोरानं पार्लरचा मागील दरवाजाचा पत्रा तोडत त्यामधून आत हात घालून कडी उघडली। त्यानंतर आत प्रवेश केला आणि दुकानातील गल्ल्याच्या ड्रॉवरचा लॉक हत्यारानं उघडून 20,000 रुपयांची रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरी करून पोबारा केल्याचं तक्रारीत नमूद केलंय। याबाबत पेण पोलिसांनी आरोपीचा गोपनीय मात्र तांत्रिक बाबीच्या आधारे कौशल्यपूर्ण शोध घेतला आणि अवघ्या 24 तासांच्या आतच आरोपीचा माग काढला। आरोपी गणेश विशाल मेहर वय 19 वर्ष राहणार गोकुळनगर फणस डोंगरी पेण याला पोलिसांनी अटक केली आहे। तसंच त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। संकष्टी चतुर्थी तथा गौरा गणपती उत्सवाचं औचित्य साधून लाखो भाविकांचे एक श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आपल्या कुटुंबासह गर्दी केली होती। या संकष्टी चतुर्थीचे तथा गौरा उत्सवाचे औचित्य साधून चिरनेर गावातील तरुणांनी गौरा गणपतीची स्थापना करून मोठ्या भक्तिभावानं पूजा अर्चा केली। श्री महागणपती देवस्थान आणि 1930 सालचा जंगल सत्याग्रह यामुळे चिरनेर गावाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त मोठ्या संख्येनं आपल्या लाडक्या श्री महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजानं आता शेवटची लढाई हाती घेतली आहे। सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून सोमवारी 23 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील धनगर समाजानं रस्त्यावर उतरून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी समाज बांधवांच्या वतीनं पंढरपूर येथे गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण चालू केलंय। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याची टीकाही पडळकरांनी केली। खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले। वरसे बस स्टॉप आणि वरसे गाव अंतर्गत रस्त्याचं उद्घाटन, निवी अंतर्गत गटार आणि रस्ता तयार करणे या कामांचे भूमिपूजन, शिवलकर ते देशमुख यांच्या घरापर्यंत रस्ता, दीपक पाटील ते थळे व घाणेकर यांच्या घरापर्यंत रस्ता, वैभवनगर अंतर्गत गटार, रामकरंज ते वैरागी मिल गटार, वरसे ग्रामपंचायत अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे, एकतानगर भुवनेश्वर गार्डन भिंत उद्घाटन, सदासयोग लक्ष्मी मंदिर सुशोभीकरण या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। बदलापूर येथील लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या पेणमधील स्वयंसेवी संस्थेचे डॉक्टर किशोर देशमुख यांच्या सहकार्याने JNPT टाउनशिप येथे RKF शाळेतील इयत्ता 5वी ते इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचं महत्त्व शिबिर संपन्न झालं। यावेळी गुड टच आणि बॅड टच संदर्भात माहिती देऊन जागृती करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट शैलेश कोडुस्कर आणि ॲडव्होकेट विवेक भोपी यांनी मार्गदर्शन केलं। तसंच सायबर गुन्हे डायल 112 आणि महिला सुरक्षा संदर्भात पोलीस उपनिरीक्षक लेडे, हवालदार कनिष्का नाईक यांनीही मार्गदर्शन केलं। नवी मुंबईतील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे खूप मोठा आधार मिळाला असून त्यांच्या संसारात मदत झाली असल्याची भावना व्यक्त केली। ही योजना पुढील 5 वर्ष अशीच सुरू राहावी अशी मागणी यावेळी महिलांनी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावेळी आभार मानले। रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्प आले आणि येत आहेत, परंतु स्थानिकांना 5% नोकऱ्या नाहीत। त्यामुळे भूमिपुत्रांना आपल्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या प्रकल्पाच्या बाहेर एखादी टपरी टाकावी लागत आहे। शासनाकडून MMRDA साठी सक्तीचं भूसंपादन सुरू आहे। आपण सक्तीच्या भूसंपादनाला विरोध केला नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही। त्यामुळे आज आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे नागोठण्यात आयोजित वारकरी सन्मान कार्यक्रमात शेकापचे खजिनदार युवा नेतृत्व अतुल म्हात्रे यांनी केलं आहे।
नागोठण्यातील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 26वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली। त्यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संचालक रोहिदास हातनोलकर यांनी केलं। यावेळी विलास चौलकर यांनी सभासदांना 9% लाभांश आणि कर्ज मर्यादा 10 लाख रुपयेपर्यंत वाढवल्याचं जाहीर केल्याने सभासदांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं। या सभेला आवर्जून उपस्थित राहिलेले खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा नागोठण्यात भव्य सत्कार यावेळी संस्थेच्या वतीनं करण्यात आला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।